प्रशासनाकडे मागणी करण्याचा हक्क आहे. प्रशासनानं त्या गोष्टीची खातरजमा करून त्याच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे. हे एक या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक प्रोसेस आहे. परंतु कुणीतरी कायदा हातात घेऊन एखाद्या निवेदनकर्त्या माणसाला जर काळं फासलं जात असेल तर हे कायदा हातात घेणं ही झुंडशाही आहे. दबाव टाकणं आहे, प्रेशर करणं आहे की जेणेकरून त्यांना कोणी विरोधच केला नाही पाहिजे, जेणेकरून त्यांच्या काही गोष्टींना बेकायदेशीर जर कोण म्हणत असेल किंवा कोण आव्हान देत असेल आणि ते लिगल मार्गाने देत असेल तर अशा लोकांचा म्हणजे इथं कायद्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या झुंडशाहीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये होत आहे. एकेकाळचे त्यांचे सहकारी होते. सहकारी असल्यानंतर बघा, एखाद्या गावामध्ये जर रिपीट अगेन अँड अगेन काही गोष्टी घडत असतील तर तिथली काही शाळकरी मुलं आहेत, तिथं काही वृद्ध माणसं असू शकतात, तिथं महिला असू शकतात, शेतामधली रानामळ्यात जाणारी येणारी लोक असू शकतात. या सगळ्या गोष्टीवरती त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इन्फ्लुएन्स आहे. म्हणूनच ते तशा पद्धतीचा त्यांनी अर्ज केला असेल ना. बरं, अर्ज करत असताना त्या ग्रामपंचायतीमधले काही सदस्य त्यांच्या बरोबर आहेत. किमान एखादा माणूस काही वैयक्तिक कारणामुळे जर करत असेल पण ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, ही भावना शासनानं ठरवलं असतं की त्यांना काय करायचं, पुढं द्यायची का नाही द्यायची, दिली तर कुठल्या अट्टीवर द्यायची, मग कुठं त्यांना आंदोलन करायला किंवा ते काय उपोषण स्थळ किंवा मंडप मारायला कुठं हे द्यायचं ते प्रशासनानं ठरवलं असतं. त्याच्या तोंडाला काळं फासायचं आणि त्याच्यावर प्रेशर टाकायचं हे मला वाटतंय चुकीचं आहे, हे बेकायदेशीर आहे. आता जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय, तर मोठा ताफा घेऊन जे आहे ते आंतरवाली सराटीच्या दिशेने निघाले. मात्र तिथल्या ज्या ग्रामस्थांचा आहे ज्यांना विरोध असल्याचं आपल्याला बघायला मिळते, कारण त्यांनी आता त्या ठिकाणी उपोषण करू नये, कारण त्या उपोषणाचा आणि आंदोलनाचा आता तिथल्या ग्रामस्थांना सुद्धा त्रास होऊ लागला. त्रास होणं साहजिकच आहे आणि मला वाटतंय आंदोलनं झाली पाहिजेत. आंदोलनाचं स्थळ, वेळ या गोष्टी निवडायला वगैरे सगळा अधिकार आहे, पण रितसर मार्गाने व्हावं. कुठल्या माणसांवरती त्याचं प्रेशर होऊ नये, कुठल्या माणसांची घुसमट होऊ नये, हे प्रशासनाकडून अपेक्षित असतं. आंदोलनं तर झालीच पाहिजेत. आपली आंदोलनं, आपले हक्क अधिकार मागण्यासाठी तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे, परंतु त्या अधिकाराचा आपण खूप गैरफायदा घेऊन माणसांचं जीणं पण हराम होऊ नये, हे या पण गोष्टी आहेत. मला सांगा, जे मूळचे तारक आहेत ते प्रॉपर त्यांचं गाव आहे, बाहेर जाऊन तिथं आंदोलन होते आणि मूळच्या गावाच्याच तोंडाला, गावाच्याच लोकांच्या तोंडाला काळं फासणं हे कितपत योग्य नाही. काळं फासणं हे योग्यच नाहीये आणि उच्च शिक्षित माणसाच्या तोंडाला तर फासणं अजिबात योग्य नाहीये. पण मला वाटतं त्यांचं आता काय लोकलचे त्यांचे इश्यू आहेत, त्यांच्या कमिटीमधल्या लोकांच्या बाबतीत अशा घटना घडतायत. मला वाटतं बऱ्याच गोष्टी याच्या बिहाइंड कर्टन खूप काही गोष्टी घडत असणार आहेत. शासनाने यामध्ये लक्ष घालावं, गृह विभागानं यामध्ये लक्ष घालावं. नाहीतर आज तोंडाला काळं फासलंय, उद्या अजून काही अनुचित प्रकार घडू नये या लोकांकडून. कारण आत्ताची जी त्यांची वाटचाल आहे, बिहेव आहे, हे मला वाटतंय खूप काहीतरी त्यांच्यामध्ये आतमध्ये घुसमट आहे, तेव्हाच अशा घटना घडत आहेत. आता जरांगे पाटील बोलताना असं म्हटले की पहिली मागणी आमची मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे. जर तुम्ही सगळी सोयरी शब्दाची अंमलबजावणी नाही केली तर हैदराबादचे गॅजेट किंवा मग सातारा संस्थांचे गॅजेट, तिन्ही गॅजेट जे आहे ते म्हणजे त्याची अंमलबजावणी करा, अशा पद्धतीची मागणी. ते काय मागणी करतात हे मलाच कळलेलं नाही आतापर्यंत. म्हणजे काय किती प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते आणि ती इलॉजिकल, अतार्किक, जी गोष्ट कधीच होणार नाही अशा गोष्टींची ते मागणी करतायत. कोण सल्लागार आहे त्यांचं मला कळत नाही, पण ह्या मागण्या आणि मला वाटतं हे बघा, ह्या आरक्षणाच्या नावाखाली इथं काहीतरी प्रचंड पॉलिटिकल त्यांचा अजेंडा आहे. आरक्षणाची मागणी करायची, लोकांना भावनिक करायचं, मिसगाईड करायचं, तरुणांना मिसगाईड करायचं, तरुणांना दाखवायचं एक, आणि यांच्या कृती मात्र पूर्णतः वेगळ्या आहेत. याच्या पाठीमागं खूप मोठं राजकीय षड्यंत्र आहे, कारण लोकसभेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं मला ह्या गोष्टीमध्ये काही एवढं हे नाही वाटत. कोण असू शकते तुम्हाला काय वाटतं? कोण ते आता ते जनतेला माहिती आहे ना.
ते कुणाच्या बाजूने बोलतात, कुणाचा प्रचार करतात, कुणासाठी काम करतात, हे मी इथं सांगण्यापेक्षा जनतेला माहिती आहे, पूर्ण माहिती आहे इथल्या लोकांना. धनंजय पाटील असं म्हणत होतं की बॉम्बे हायकोर्टचे जे जजमेंट आहे किंवा साताऱ्याचे आहे, हे जे डाव प्रतिडाव जे टाकायचे चालले म्हणजे सरकारतर्फे मराठा विरोधात, तर मी सुद्धा ते डाव टाकले की हे जे 4 प्रकारचे जे त्यांना एक निवेदन दिलेलं किंवा 4 प्रकारामधून एकाच तरी आम्ही बसलो तरी हा विजय आमचा आहे. ते काय म्हणले आता तुमचा प्रश्न पण मला कळला नाही. त्यांचं काय म्हणणं आहे की बॉम्बे हायकोर्ट त्याप्रकारे सातारा आणि नाशिकचे काहीतरी अशा एक्झर्शननं काही होणार नाही साहेब. आपण सरळ सरळ सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करतोय. आपण कुणबीच्या नोंदी काढून आपण ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहोत. हे इलॉजिकल आहे. हे काय खूप अवघड गोष्टी आहेत या सगळ्या. महाराष्ट्रामध्ये जे काही ते मागणी करतायत. हा, जरांगे पाटील असं म्हणतात की थोडं थांबा, पुढे मोठा धमाका होणार आहे. शंभूराज देसाई म्हणाले आहेत की 13 जुलैपर्यंत थांबा. असं तुमचं धमाका आता काय होतोय बघूया आपण. आता ते थांबा म्हणलेत म्हणजे आपण थांबलं पाहिजे. धमाका झाल्यावरच आपल्याला कळल. फक्त धमाका बेकायदेशीर नसावा. बेकायदेशीर धमाका असेल आणि ओबीसी विजयंती एसबीसीच्या आरक्षणावर जर काही गदा आणणारा असेल तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने निश्चित प्रत्युत्तर म्हणजे आम्ही त्यांना विचारू. कॉन्फिडेंट कसं की देसाई 13 जुलैपर्यंत थांबा म्हणलेत आणि धमाका होणार. काय नाही, एक फुगा असेल, त्या फुग्याला एक पिन लावल्यानंतर जसं तो फुटेल ना, अशा पद्धतीचं काहीतरी असेल. काय असणार आहे असं म्हणाले, मी धनगर बांधवांना आणि त्यांच्या नेत्यांना विरोध मानत नाही, तुम्हाला उद्देशून म्हणाले, तुमचा विरोध करत नाही असं जरांगे पाटील. आम्हाला विरोध करत नाहीत, धनगर बांधवांना आणि धनगर नेत्यांना विरोध करत नाहीत, पण त्यांचं आरक्षण मात्र त्यांना पाहिजे. आणि अजून एक मला पुढे जाऊन मला असं सांगायचं आहे की वारंवार विनोद पाटील असतील, सराटे असतील किंवा जरांगे असतील, ही 3-4 लोक म्हणतात की आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावत नाही. धनगर समाजाचं 3.5% रिझर्वेशन हे ओबीसीच्या बाहेरचं आहे का? विनोद पाटील, तुम्ही लढाया लढताय, कायदेशीर लढाया लढताय का? चळवळीचं नेतृत्व करताय, आम्ही तुम्हाला अभ्यासू समजतो. तुम्ही परवा म्हणालात की लक्ष्मण हाके हा धनगर समाजाचा आहे आणि तो ओबीसी साठी आंदोलन करतोय. धनगर समाज ओबीसी मध्ये येत नाही. विजयंतीचं 3.5% रिझर्वेशन ओबीसी मधून नाहीये का? पंचायत राज मधलं ओबीसी मधलं रिझर्वेशन नाहीये का? केंद्रीय जेवढ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या होतात, रेल्वेच्या नोकऱ्या होतात, त्याच्यामध्ये ओबीसी नाही होत का? आणि 27% बायफर्गेशन एनटीचं 3.5% रिझर्वेशन आहे ना. त्यामुळे उगाच लोकांचा बुद्धिभेद करण्याचं काम तुम्ही करू नका. आणि धनगर समाजाचं कर्तव्य आहे, 3.5% रिझर्वेशनचे आम्ही जर ओबीसी मधल्या वाटेकरी असू तर ह्या सगळ्या 29% रिझर्वेशन म्हणजे 27% ओबीसी आणि वरचे 2 आमच्या एसबीसी या लोकांच्या रिझर्वेशनचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्या धनगर समाजानं पुढे येऊन घेतली. तर त्यात तुम्हाला डोळ्यात खुपण्यासारख्या काय गोष्टी आहेत? आम्ही हे आमच्या हक्काचं, आमच्या ताटातलं, आमची पोरं शिक्षण नोकऱ्यामध्ये आता कुठेतरी त्यांना थोडीशी संधी मिळायला लागली म्हणजे आमच्या ताटातलं तुम्ही हिरावून घेणार आणि आमचा त्यांना विरोध नाही म्हणणार. हा कुठला मानभावी कावा तुमचा? बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि तुमच्या सहकार्याने अर्ज केलेला आहे, त्यामुळे कुणबी नोंदीची झाडाझडती होणार असल्याचं मी महाराष्ट्रातल्या या पीसीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना, कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही प्रत्येक तालुक्याला तुम्ही अर्ज केले पाहिजेत आरटीआय अंतर्गत. आणि त्या अर्जामधून ही माहिती, कारण हे शासन देणार नाही, आपल्या लाखो हरकती आहेत. आपण श्वेतपत्रिका मागितली पण ह्याच्यावर शासन कुठलीही हालचाल करणार नाही. पण प्रत्येक तालुक्याला गेल्या काही महिन्यामध्ये ज्या कुणबीच्या नोंदी दिलेल्या आहेत त्याची विस्तृत माहिती आरटीआय अंतर्गत आपण मागितली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. आपण एकत्र बसू आणि मग आपण प्रत्येक तालुक्याला प्रत्येकाने ही आपली हक्क आणि अधिकार वाचवण्याची आणि हे जे काही एक्झर्शन, बेकायदेशीर एक्झर्शन करून राहिलेलं आहे शासन, त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला आम्हाला ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढली पाहिजे. आपण कोर्टात आहोत, कोर्टातल्या हिअरिंग सुद्धा होत नाहीत वेळच्या वेळेवर, पण याच्याही पलीकडे जाऊन आरटीआय अंतर्गत आपण ह्या सगळ्या गोष्टी, जबाबदार तरुणांना, सुशिक्षित तरुणांना माझी विनंती आहे की प्रत्येक तालुक्याला आपला आरटीआयचा अर्ज गेला पाहिजे. आणि किती नोंदी झाल्यात कुणब्यांच्या, मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा कुणबी, याची आपल्याला माहिती काढली पाहिजे. असे माझे आव्हान आहे
तुम्ही म्हणालात की मराठी आणि कुणबी यांचे देव आहात, राहणीमान वेगळे आहे. मग आदिवासी नेते हेच म्हणतात की धनगर आणि आदिवासी यांच्यातही फरक आहे, म्हणून ते एसटीतून इतरांना आरक्षण देण्यास नकार देतात. तुम्ही काय सांगा? हे बघा, धनगर आणि आदिवासी एक आहेत असं कधीही धनगरांनी म्हटलेलं नाही. हे कुणबी आणि मराठा एक आहेत असं म्हणतायत, म्हणून मी देवदेवाक वेगळे आहेत असं म्हणतोय मी. आदिवासी मधल्या गोंड, भिल्ल हे वेगवेगळ्याच आहेत ना. गोंड जमातीचे देवदेवाक, त्यांची राहणीमान हे वेगळं आहे आणि भिल्ल लोकांचं वेगळं आहे. त्याच पद्धतीनं धनगर कम्युनिटीचं वेगळं असू शकतं. त्यामुळं मी कुणबी आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत या म्हणण्याला तो माझा प्रतिवाद आहे. त्यामुळं आणि हे बघा, एसटीची आमची लढाई आहे का, तर आहे. आमच्या 4 पिढ्या लढत आलेल्या आहेत. ती आमची लढाई तशीच राहणार आहे. आम्हाला एसटी मिळणार आहे म्हणून आमचे आत्ता कपडे उतरवणार असाल तुम्ही, तुम्हाला सूट बूट देणार आहोत. तो कसला आहे, तो कुठल्या रंगाचा आहे, तो मिळणारच आहे का, तो मिळायच्या अगोदरच जर तुम्ही आमचे कपडे उतरवणार असाल तर आम्ही असे कसे कपडे उतरवू देऊ. आमच्या ताटातलं हक्काचं आमचं ओबीसी रिझर्वेशन अंतर्गत येणारं एनटीचं आरक्षण वाचवणं हे पण आमचं प्रायोरिटीनं काम आहे आता सध्या. म्हणून जरांगे पाटलांचं हेच म्हणणं आहे की हाके हे खऱ्या अर्थाने एसटी साठी लढायला पाहिजे होते. त्यांचा अधिकार होता तो एसटी मधून आम्हाला आरक्षण पाहिजे, परंतु कोणातरी सांगण्यावरून ओबीसी साठी लढत बसले. ओबीसी साठी म्हणजे आम्ही ओबीसी मध्ये नाही होत का? जरांगेंचा अभ्यास नाही, एक काडीचा सुद्धा अभ्यास नाही ग्रामीण भाषेत. अरे हाच लक्ष्मण हाके एसटी आरक्षणासाठी 2014 बारामतीमध्ये शारदा प्रांगणामध्ये 9 दिवस उपोषण केलेला होता. 5 लाखापेक्षा जास्त लोकांना आम्ही कलेक्ट केलेलं होतं. जरा माहिती काढ, जरा थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊन बोलत जावं म्हणा. आणि एसटीची लढाई आमची डिफरंट आहे, पण एसटीची लढाई आमची चालू असताना आमचं जर आमच्या ताटातलं कोण हिरावून घेत असेल तर ते वाचवण्यासाठी काय आमचे छोटे छोटे मायक्रो घटक पुढे येणार आहेत का? आणि त्यांनी आमचं रिझर्वेशन वाचवावं असं धनगर समाजाला वाटतंय का? आमच्या धनगर समाजाचे सगळे नेते आमचं विजय एनटीचं, आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, आमच्या सगळ्यांमध्ये एकमत आहे. आम्ही सगळे भुजबळ साहेबांचं असो, वडेट्टीवार साहेबांचं असो, पंकजाताई वगैरे, आम्ही सगळी माणसं एकत्रित येऊन आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करत आहोत. त्यामुळे तुम्ही बुद्धिभेद करू नका जरांगे, तुम्ही थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊन बोलत जावा. सर, आसामी एक वर्ग आहेच, त्यांना जरांगेंच्या मागणीबद्दल विश्वास आहे. मागणी किती कायदेशीर आहे त्या वर्गाचं काय? हे बघा, मी गेली अनेक दिवस झालं सांगतोय, या देशामध्ये आपली उन्नती करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, आर्थिक दृष्ट्या बेरोजगारांना पुढे घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे प्रोग्राम आहेत. अहो, रिझर्वेशन हे ओबीसीचं रिझर्वेशन हे बीसी बॅकवर्ड क्लासेस, मागास वर्गीय, मागास जो पिछडलाय, जो मागं राहिलाय त्या माणसाला पुढे घ्यायचंय. मराठा मागास असेल तर मग पुढे कोण गेलाय मराठ्यांच्या पुढं? आम्ही महाराष्ट्र शासनाला तेच विचारतोय ना. महाराष्ट्र शासनानं कधीतरी इम्पेरिकल डेटा कलेक्ट करावा ना. त्यामुळे हे इलिगल आहे. मराठा मागास असेल तर मग पुढे कोणतरी सुतार, लोहार, कुंभार, परीट, गुरव, घरशी, नाभिक, मेंढपा, बंजारा, वंजारी, माळी कोणतरी त्यांच्या पुढे गेलेला पाहिजे ना. कोणतरी त्यांच्यापेक्षा 5-50 कारखान्यांचे मालक पाहिजेत ना या ओबीसी पैकी. कोणतरी त्यांच्यापैकी 5-25 आमदार पाहिजेत, खासदार पाहिजेत. त्यांच्यापैकी डीसीसी बँकांचे डायरेक्टर्स पाहिजेत. लार्ज स्केल, स्मॉल स्केल बिझनेस मधले उद्योगपती पाहिजेत ओबीसीचे. असं काय आहे का या महाराष्ट्रामध्ये? म्हणून तर म्हणतोय ना, इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाला पाहिजे आणि अधिकृतरित्या कलेक्ट झाला पाहिजे. पण शासन त्यापासून पळ काढतंय, लांब पळतंय. एकदा शासनाला अधिकृतरित्या विचारलं पाहिजे तुम्ही, आम्ही सगळ्या लोकांनी, की नोकऱ्यामधलं क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 कुणाचं प्रतिनिधित्व आहे? लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचं रिप्रेझेंटेशन माझ्या माहितीनुसार हे त्यांचं 3 ते 4 पट प्रतिनिधित्व या माझ्या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमधलं आहे, शासन प्रशासनामधलं, लॉ ज्युडिशरी मधलं आहे. आणि मग एखाद्या कम्युनिटीचं जर एवढं प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व असेल तर तो समाज या ओबीसीपेक्षा मागासलेला कसा असू शकतो? ह्या फॅक्टवरती ना शासन काम करायला तयार आहे, ना विरोधी पक्ष काम करायला तयार आहेत, ना इथले कोण नेते काम करायला तयार आहेत. कुणीतरी उठायचं,
फुल उठवायची, आपल्याला पाहिजे, त्यांना आहे तर आम्हाला का नाही, माळ्याला आहे तर आम्हाला का नाही, माळ्यांनी लय खाल्लंय, माळ्यांनी सगळं हे करून खाल्लंय, धनगरांनी खाल्लंय, या 2-4 जातींनी खाल्लंय, बारक्या जातींना मिळूच दिलं नाही. अरे तुम्ही देताय किती, त्यांच्या थाळीत वाढताय किती, तुम्ही प्रत्येक बजेटला पैसे देता किती, त्यांच्या आश्रमशाळांना वेळेवर पैसे देता का, त्यांच्या कट ऑफ बद्दल तुमच्यावर काही धोरण आहे का, त्यांना काही 4-5 कारखाने वाटलेत का, त्यांना त्यांचे काही एज्युकेशनल हब उभे केलेत का, त्या भटक्या विमुक्तांच्या पोरांना स्पोर्ट्समध्ये त्यांची एक खूप मोठी क्षमता आहे. माझ्या बेरड रामोशींच्या पोरांची, मेंढपाळ धनगरांच्या पोरांची, रनिंग मधली, ऍथलेट मधली, कुस्त्यांमधलं खूप मोठं प्रावीण्य आहे. अरे पोरं वार लावून जेवून वर्गण्या काढून पोरं त्या कुस्त्यांमध्ये काम करतायत, त्यांना शासन प्रोटेक्ट करत नाही. बेरड समाजाच्या पोरं ऍथलीटमध्ये पळतायत, नोकर भरतीमध्ये, मिलिटरी पोलीस भरतीमध्ये पळायचा, नोकरीमध्ये भरती होण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन गव्हर्नमेंट देत नाही. काय चाललंय महाराष्ट्रात? दारंगे पाटील असंही म्हणाले, हैदराबाद असेल, सातारा, बॉम्बे गॅझेट आणि 33-34च्या नोंदी लागू केल्या तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल. अहो हे बघा, सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रयत्न जरांगेंनी करू नये. सुतावरून स्वर्ग, अरे एखाद्या कम्युनिटीला रिझर्वेशन इश्यू करत असताना त्याला काहीतरी गोष्टी आहेत, ते या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस होणं आवश्यक आहे. लाभच मिळवून द्यायचा आहे ना, त्यांची उन्नतीच करायची आहे ना. मराठा समाजाच्या तरुणांची अनेक योजना आहेत ना, अनेक योजना रिफॉर्म करू शकता ना. मागच्याच पॉलिसीवर तुम्हाला पुढे चाललं पाहिजे असं कुणी सांगितलंय? आणि जरांगे साहेबांच्या सल्लागारांना माझं सांगणं आहे, अरे खाऊ ज्या, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या या रेट्यामध्ये अरे नोकऱ्या शिल्लक राहिलेत कुठं? शासन प्रत्येक गोष्टीमधून, आत्ताच्या शासनानं 9 खाजगी एजन्सीच्या माध्यमातून, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नोकर भरती सुरू केली. कुठलं रिझर्वेशन, कुणाला मिळते प्रतिनिधित्व, कुणाच्या घरावर कौलं आलेत? ओबीसीच्या घरावर कौलं बसलेत का ओबीसीच्या रिझर्वेशनमुळं? पण त्यांना जे संविधानानं दिलंय, घटनेनं दिलंय, त्या आमच्या सगळ्या भटक्या विमुक्त ओबीसीना जगू द्या, त्यांना प्रवाहामध्ये पुढे येण्यासाठी थोडंसं प्रतिनिधित्व मिळू द्या. याचा अभ्यास या महाराष्ट्रानं करणं आवश्यक आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.